हाय हॅलो, मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रतिभाज डेली लाईफमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट तयार होणारी आणि चवीला हॉटेलसारखी लागणारी अंडा बिर्याणी. तर यासाठी मी इथे अंडी उकडवत ठेवलेली आहेत, त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे, कारण की आपण झाकण ठेवलं की अंडी पटकन उकडतात, वाफ वगैरे निघून जात नाही. तर अंडा बिर्याणीसाठी आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. कांदा तुम्ही जास्त कमी तुमच्या आवडीनुसार कट करा. तर मी इथे 3 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो, कारण की मी फक्त 2 लोकांसाठीच अंडा बिर्याणी बनवत आहे. तर इथे आपली अंडीसुद्धा उकडवून झालेले आहेत. आणि कांदा आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, एकदम छान असा परतवून घ्यायचा आहे, एकदम लालसर रंग येईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे जरा थोडंसं मऊ झालेलं आहे कांदा, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत 2-4 कट करून. त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये गरम मसाला असतो ना, तो पण मी टाकलेला आहे. त्याची मी ऑलरेडी माझ्याकडे पूड करून ठेवलेली आहे, पावडर करून ठेवलेली आहे, सो तीसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. हे गरम मसाला टाकायचा, आपल्याला जास्त नाही टाकायचा, कारण की त्यामुळे आपली बिर्याणी जास्तच तिखट होऊ शकते. आणि त्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे आपल्याला. हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, जास्त पण नाही टाकायची. आणि त्यानंतर ना आपण आपला घरचा मसालासुद्धा यामध्ये 1 चम्मच ॲड करायचा आणि ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला व्यवस्थित परतला जाईल आणि त्याची बिर्याणीची टेस्टसुद्धा आपल्याला छान लागेल. त्यामुळे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सगळं. आणि त्यानंतर ना त्यामध्ये मी इथं बिर्याणी मसालासुद्धा टाकते आहे. तर कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला तुम्ही यूज करू शकता. यामध्ये 1 पॅकेट पूर्ण मी यामध्ये बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे. जर आपण गॅसची फ्लेम हाय केली तर आपला मसाला सगळ्यात जळू शकतो. त्यामुळे काय करायचं, इथे गॅसची फ्लेम एकदम लो करायची. आणि मी इथे त्यामध्ये मी कट केलेलं 2 टोमॅटोसुद्धा ॲड केलेले आहेत आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदम कमी गॅसवरती, लो फ्लेमवरती आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे, परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यामध्ये 2 चम्मच मी मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आणि त्यानंतरनं ते व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून की आपलं टोमॅटो एकदम मऊ होतं, जास्त छान असं मस्त परतलं जातं. त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे वरतून लगेच. आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं जिन्नस तुम्ही टाकून घ्यायचे आहेत, मी जे दाखवले आहेत, मी जे सांगितले आहेत ते, आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आपण बॉईल केलेले एग आहेत ते फक्त चाकूने वगैरे सुरीने थोडेसे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत त्याच्यावरती, म्हणजे जेणेकरून की तो जो मसाला आहे कुकरमधला तो आपल्या अंड्यांमध्ये जाईल आणि अंडी व्यवस्थित फ्राय होतील, म्हणजे बिर्याणी आपल्याला एकदम अशी छान लागेल. नाहीतर काय होतं, अंडी फक्त सेपरेट राहतात आणि अंड्यामध्ये मग ती बिर्याणीची टेस्ट येत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, अंडी व्यवस्थित अशी कट करून घेऊन, म्हणजे छोटे छोटे कट्स मारायचे त्याच्यावरती उभे, आणि मग ती मसाल्यामध्ये थोडीशी टाकून अशी छान अशी परतवून घ्यायची आहे थोडा वेळ. आणि ही अशी अंडी आपली बघा, तुम्ही बघू शकता, छान असा मसाला पण आपला रेडी झालेला आहे आणि अंडी पण व्यवस्थित परतली आहेत. आता इथे मी छान असा बिर्याणी राईस घेतलेला आहे टाकून. तुम्हाला जितक्या लोकांची बिर्याणी बनवायची आहे तशी तुम्ही टाकू शकता. मी इथे माझ्या अंदाजानंच घेतलेला आहे, असं काही मोजून वगैरे नाही घेतलं, जस्ट जेवढं आम्हाला लागेल तेवढंच मी बनवते आहे. इथे 1 छोटी वाटी खूप झालं, म्हणजे राईस त्याचा खूप होतो नाही का, आपण बिर्याणी राईस यूज करतो तर दिसायला थोडं दिसतं पण ते होतं व्यवस्थित खूप. त्यामुळे मी 1 वाटी ठीक आहे, इनफ आहे. त्यामध्ये पाणी वगैरे ॲड करून कुकरचं झाकण बंद करायचं आणि 3 शिट्ट्या काढायच्यात आपल्याला कुकरच्या. तर हे बघा, इथे शिट्टीसुद्धा झालेली आहे आपली कुकरची. आता थोडा वेळ जस्ट फक्त वाफ निघू द्यायची कुकरची आणि त्यानंतरनं मग ओपन करून बघायचं. आणि जर तुम्ही थोडा वेळ कुकर जर बंदच ठेवणार असाल तर तुम्ही काय करा, 2च शिट्ट्या घ्या आणि मग नंतरनं वाफ तसंच बंद कुकर ठेवायचा आणि नंतरनं ओपन करायचं तरी ठीक आहे. नाहीतर तुम्ही 3 शिट्ट्या घेऊ शकता काढून. आणि बघा इथे बिर्याणी, वाव, खूपच छान अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे बघा. दिसायला जरी अशी दिसत असेल तुम्हाला, कदाचित कॅमेऱ्यामुळे वगैरे दिसत असेल, पण खरंच
खूप खूप छान लागते बघा अशी ही बिर्याणी आणि झटपट होते. तुम्ही लवकरच अशी म्हणजे नाही का जास्त कमी वेळेमध्ये तुम्ही ही बिर्याणी बनवू शकता आणि खाऊ शकता. खूप छान लागते ही बिर्याणी आणि कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी कुकरमध्ये होणारी ही बिर्याणी आहे. तर तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.